बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। अकोल्यात लालपरीची चाकं थांबली आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बस सेवेला फटका बसलाय। शेकडो प्रवासी बस स्थानकावर अडकलेले आहेत। अकोल्यातील आगार क्रमांक 1 आणि 2 वरील बस सेवा ठप्प झाली आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक आणि ग्रामीण भागातील सर्व एसटी डेपो बंद आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झालेत। तर दुसरीकडे अमरावती एसटी बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नागपुरात बऱ्याच बसेस थांबून असल्यानं स्थानकात शुकशुकाट पाहायला मिळतोय। जवळपास 90% कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झालेत। अहमदनगर जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत। विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं असून यामुळे प्रवाशांचे हाल झाले। सरकारने एसटी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा न काढल्यास संप सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलाय। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून बाहेर गावी जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद राहणार आहेत। ड्रायव्हर आणि कंडक्टरसह वर्कशॉपमधील कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत। या संपामध्ये 500च्या वर कर्मचारी सहभागी राहणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। पुराच्या पाण्यातून एक 18 महिन्यांचा चिमुकला वाहून गेला। काही वेळानंतर या चिमुकल्याचा मृतदेह एका लिंबाच्या झाडात अडकलेला आढळून आला आणि या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होते। नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय आणि या नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा प्रचंड वेगानं प्रवाहित झाला असून या धबधब्यानं अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे। जळगाव शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीला अचानक पूर आला। यामुळे नदीकाठावरील व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली। अनेकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरलं आणि घरामध्ये देखील पाणी शिरून नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसानं झोडपून काढले। सर्वच ठिकाणी छोटे मोठे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। त्यामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक शेतकऱ्यांची पिकं देखील वाहून गेली आहेत। बीड आणि लातूर तसंच धाराशिव या 3 जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजर धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे। धरणातील पाणीसाठा 52.32% गेलाय। आजही पावसाचा जोर वाढल्यास धरणातील पाणीसाठा दिवसभरात 60% जाण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असलेल्या माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली आहे। धरणातील जिवंत पाणी साठ्यात 17% वाढ झाली आहे। तर माजलगाव धरण क्षेत्रातील बिंदुसरा, सिंधफणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। नांदेड जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली आहे तर आज देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। जिल्ह्यात 93 पैकी 45 मंडळात अतिवृष्टी झाली असून शेतीचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे पूर ओसरल्यानंतर नुकसानीचे पंचनामे केले जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। परभणी जिल्ह्यातील नदी आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय। गोदावरी नदी देखील पात्र सोडून वाहत असल्याचं दिसतंय। गोदावरी नदीचं पाणी परिसरातील शेतात शिरल्यानं उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 7 लाख महिलांचे अर्ज स्वीकार करण्यात आलेले आहेत। गणेशोत्सवासाठी केल्या जाणाऱ्या गोड पदार्थात वापरला जाणारा सुकामेवा यंदा भक्तांचा खिसा खाली करणार आहे। कारण सर्वच सुकामेव्याच्या दरात 25 ते 30% वाढ झालेली आहे। प्रामुख्यानं काजू, बदाम आणि अंजीर यांच्या दरातील वाढ मोठी आहे। परिणामी मोदकासह प्रसादासाठीचे गोड पदार्थ महागलेले आहेत। सणासुदीच्या काळातील पदार्थात भेसळ होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन सज्ज झालेलं आहे। खवा, मिठाई, पनीर, दही, तूप, खाद्यतेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा आणि सुकामेवा या पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। अमरावती जिल्ह्यामध्ये चिकनपेक्षा कोथिंबीर महागली आहे। मुंबईत 200 रुपयांना मिळणारी कोथिंबीर आता 400 रुपये प्रति किलोला मिळते। त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। कोथिंबीरीला नाशिकमध्ये यंदाच्या वर्षी विक्रमी भाव मिळतोय। गावठी कोथिंबीरीला सर्वाधिक 450 रुपये भाव मिळालाय तर सरासरी 100 ते 450 रुपयेपर्यंत जोडीला भाव मिळतोय। कोथिंबीरीसह इतरही पालेभाज्यांच्या दरात 20 ते 30% वाढ झालेली आहे। मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसोबत पोलिसांची बैठक होणार आहे आणि या बैठकीत सुरक्षेच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे। दुपारी ही बैठक होणार असून या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एसटी महामंडळानं मुंबई, ठाणे आणि पालघरमधून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 5000 ज्यादा बसेस सोडलेल्या आहेत। त्यापैकी 4953 गाड्या आतापर्यंत फुल झाल्यात। त्यामुळे एसटीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय। काही दिवसातच गणपती बाप्पा येणार असल्यामुळे मूर्तिकार मूर्ती सजवण्यात व्यस्त झालेले आहेत। भाविकांच्या मागणीनुसार मूर्तिकारांकडून गणेश मूर्तींची रंगरंगोटी करण्यात येते।
गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. अशातच घरगुती गणेश मूर्तींच्या रंगकामाचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय. मूर्तीवर रंगछटांचा शेवटचा हात फिरवण्यात मूर्तिकार व्यस्त आहेत. गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात पोलिसांनी संचलन केलं. शहरातील स्टेशन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत रूट मार्च काढण्यात आला. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सलोखा राखून उत्सव सण साजरा करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलंय. मावळमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत. महायुतीमधील भाजपनं मावळ विधानसभेच्या जागेवर दावा केलाय, तर विद्यमान आमदार सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. मात्र भाजपनं दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्येच या जागेबाबत कलगीतुरा रंगू लागलाय. मनोज जरांगे पाटलांनी पुण्यातील 21 मतदारसंघांचा आढावा घेतला. राज्यातलं सरकार आता राहणार नाही, मराठा समाजाला वेठीस धरणार असतील तर यांना ठेवून काय करायचं असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. मनोज जरांगे पाटलांनी पुण्यामध्ये विधानसभा निहाय आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर जरांगेंनी पुन्हा त्या विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र घोंगडी बैठका घेण्याच्या सूचना केल्यात. इच्छुक उमेदवारांची यादी तयार करून ती जरांगे यांच्याकडे पाठवली जाणार आहे. शरद पवार आज केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देणार आहेत. 8 ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीमध्ये नाट्यगृह भस्मसात झालं होतं. कोल्हापूरकरांची अस्मिता असलेल्या या नाट्यगृहाची पुन्हा उभारणी करण्याची मागणी होतीये. वांद्रे वरळी सीलिंगशी जोडलेल्या मुंबई कोस्टल रोड कमान पुलाचा एक भाग या महिन्यात उघडला जाईल असं बीएमसीनं सांगितलंय. 15 सप्टेंबर ही तात्पुरती तारीख विचारात घेतली जाते असं नागरी सूत्रांनी सांगितलंय. मीरा भाईंदरमधील एलिव्हेटेड उड्डाणपुलाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी आमदार गीता जैन यांनी केलेली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलंय. शहरातील वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी व्हावा म्हणून मीरा भाईंदरमधील मेट्रो पुलाच्या खाली एलिव्हेटेड उड्डाणपूल उभारण्यात येतोय. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कट ऑफमध्ये चांगलीच वाढ झाल्याचं सीईटीच्या पहिली गुणवत्ता यादीवरून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आता एमबीबीएसच्या प्रवेशासाठी राज्यात मोठी चुरस राहणार असल्याचं चित्र आहे. डू नॉट डिस्टर्बमध्ये नोंदणी असूनही देशातील 95% मोबाईल धारकांना नको असलेले कॉल येतात असं ऑनलाईन सर्वेक्षण संस्था लोकल सर्कल्सनं केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आलेलं आहे. यातील 77% लोकांना रोज असे कॉल येतात असं या सर्वेक्षणात म्हटलंय. चीनमधून छत्र्या, खेळणी, काही कपडे आणि संगीत वाद्य यांची आयात केल्यामुळे देशातील छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना मोठा फटका बसतोय. पुणे शहरात अतिक्रमण निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या दर 3 महिन्यांनी बदल्या होणार आहेत. अतिक्रमण विभागानं याबाबत अहवाल तयार केलाय. महापालिका आयुक्तांच्या मान्यतेमध्ये हा अहवाल पाठवण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील 6 दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकलेला आहे. या बिबट्यानं 5 दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला ठार केलं होतं. यावेळी गावात रात्रंदिवस पहारे देत पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं.